आशियातील सर्वात झपाट्याने वाढणारं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. मात्र आता त्याच झपाट्याने छत्रपती संभाजीनगर मधील रस्त्यातील वरील खड्डे सुद्धा वाढतायत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. आपण जर पाहिलं तर संभाजीनगरातील बहुतांश जे चौक आहेत, जे रस्ते आहेत, ते आपल्याला अशा प्रकारचे खड्डे पाहायला मिळतात. मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या जो मुख्य रस्ता आहे जालना रोड, त्या रस्त्यावरील मोंढा नाका परिसरामध्ये आहे आणि या उड्डाण पुलाच्या खाली आपण जर पाहिलं तर असे मोठमोठाले खड्डे आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून ज्यातून सर्वसामान्य वाहनधारकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि ज्या काही त्यांची वाहने आहेत ते नेताना आपल्या अडचण पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची ही वाहने या खड्ड्यातून जात आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतोय. या रस्त्यावरील बहुतांश जे चौक आहेत ते आपल्याला असे जे खड्डे आहेत ते पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर दुसरीकडे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. मात्र ते काम होऊनही जो कॉन्ट्रॅक्टर रस्त्यांचे खड्डे बुजवतो तो फक्त ते खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांमध्ये ते जशाला तसे खड्डे तिथे होत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अनेक तक्रारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे संभाजीनगर महानगरपालिकेकडून सातत्याने आम्ही खड्डे बुजतोय अशी सांगण्यात येते, मात्र जास्त वेगळंच आहे. कारण की स्मार्ट सिटी म्हणून संभाजीनगर महानगरपालिका स्वतःला संभवते, मात्र दुसरीकडे या खड्ड्यांमुळे सर्वसामान्याला सुद्धा याचा त्रास होतोय आणि जे काही रिक्षावाले आहे, वाहनधारक आहेत, त्यांना सुद्धा याचा त्रास होतोय. काय त्रास आहे तुम्हाला या खड्ड्यांमुळे? असा या खड्ड्यामुळे तुम्हाला काय सांगा, कमरा दुखत संध्याकाळच्या टायमाला इतके खड्डे, शहरात पुरे खड्डे झाले. तुम्ही याच रस्त्यावरून जात असतात, किती खड्डे असतात अंदाजे या रस्त्यावर? मोजता येणार नाही, मोजत कधी बसलं तर अख्खा दिवस कमी पडत, इतके खड्डे या रस्त्याला. बरं, जे पॅसेंजर असतात सर्वसामान्य त्यांना सुद्धा याचा त्रास होतोय. पॅसेंजर पण म्हणतात आम्हाला का भाऊ डब्बा नाही घ्या, डब्बा नाही घ्या. किती डब्बा नाही घ्या सांगा, वाहनांना किती काय खड्डे परिणाम होते होतो याचा? परिणाम काय, गाडीची 10 वर्ष लाईफ भेटायची ती 5 वर्षात गाडी खराब होती. लाईफ अशी, आता ही माझी 8 महिन्याची गाडी तुम्ही चालवायला खिळखिळ व्हायला लागली. काय सर, काय त्याच्यात रस्ते, दुसरं काय असणार आहे? काय त्रास होतो तुम्ही या रस्त्याने सातत्याने जाताय, प्रवास त्रास करताय? होतो, शरीराला पण त्रास होतो, गाड्यांचा खिळखिळा होतो, सगळे पॅसेंजरला हे होते आणि चालायला एवढं. कधीपासून रस्ते कमीत कमी 1-2 वर्षापासून रस्ता असा जे अर्धवट खांदून ठेवलेला आहे. किती दिवसांनी ते रिपेअर केलं ते तसंच पडेल, रिपेअर पण नाही करत. खड्डे बुजवले पुन्हा तसे खड्डे होतात. हा, जशाला तसेच खड्डे आणखीन होते, मोठे आणखीन मोठ्याला खड्डे झाले त्यांचे. नक्कीच आपण जर पाहिलं तर जे वाहनधारक आहेत त्यांना सुद्धा या खड्ड्याचा त्रास होतोय. जे रिक्षा चालक आहेत ते सुद्धा सातत्याने इथे प्रवास करत असतात. जे पॅसेंजर असतात ते सुद्धा याच्यामुळे त्यांना त्रास होतोय असं त्यांच्याकडे तक्रारी करत असतात. त्यामुळे आता महानगरपालिका याकडे लक्ष देईल का हे पाहावं लागेल. विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.